गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओत आपण पेज नंबर 16 यावरील टाईप्स ऑफ सेंटेन्सेस हा भाग अभ्यासणार आहोत. सो प्लीज ओपन युअर बुक्स अँड लुक ॲट पेज नंबर 16. हिअर कम्स इन द ग्रीन बॉक्स टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. फ्रेंड्स, यू नो देर आर 4 टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. विद्यार्थी मित्र हो, वाक्यांचे एकूण 4 प्रकार असतात. ते 4ही प्रकार पान नंबर 16 दिलेले आहेत. आपण पान नंबर 16 बघा. फर्स्ट टाईप स्टेटमेंट्स, सेकंड क्वेश्चन्स, थर्ड कमांड्स और ऑर्डर्स अँड लास्ट टाईप फोर्थ टाईप एक्सक्लेमेशन्स. विद्यार्थी मित्र हो, हे वाक्याचे 4 प्रकार आहेत. स्टेटमेंट्स म्हणजे विधानार्थी वाक्य. एक साधं स्टेटमेंट, एक्झाम्पल दिले बघा. धिस इज अ फ्रेंडली डॉग. एक सिंपल स्टेटमेंट आहे. द स्टेटमेंट एंड्स विथ अ फुल स्टॉप. वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आहे. वाक्यामध्ये सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट. एक सिंपल स्टेटमेंट. सेकंड टाईप आपण पाहत आहोत क्वेश्चन्स. क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. 2 एक्झाम्पल्स आर गिवन. 2 एक्झाम्पल्स दिलेत बघा. व्हॉट्स द टाईम. क्वेश्चन आहे, शेवटी क्वेश्चन मार्क दिसतो बघा. व्हॉट्स द टाईम. आर यू रेडी. तू तयार आहेस. हाही क्वेश्चन आहे. व्हॉट्स द टाईम इज अ WH क्वेश्चन. आर यू रेडी इज अ वर्बल क्वेश्चन. पण दोन्ही क्वेश्चन्स आहेत. सो विद्यार्थी मित्र हो, हा दुसरा प्रकार. स्टेटमेंट, क्वेश्चन्स. आणि तिसऱ्या प्रकाराकडे जाताना काय आहे तिसरा प्रकार? कमांड्स, ऑर्डर्स. फॉर एक्झाम्पल बघा, इथे दिलं आहे कम हिअर. इकडे ये. व्हॉट इज इट. काय हे? इट्स अन ऑर्डर. इट्स अ कमांड. एक आज्ञा आहे. गो देअर, सिट डाऊन, स्टँड अप. दीज आर ऑल कमांड्स. या सगळ्या कमांड्स आहेत. मग स्टेटमेंट आणि कमांडमध्ये तुम्हाला काय डिफरन्स दिसतोय बघा. दोन्ही वाक्य समोर ठेवा. सारखेपणा काय की बोथ एंड विथ अ फुल स्टॉप. दोघांच्या शेवटी फुल स्टॉप आहे. परंतु फरक काय तर कमांड्स किंवा ऑर्डर्स जे असतात दे ऑलवेज बिगिन विथ अ वर्ब. तर यांना नेहमी क्रियापदाने सुरुवात होते. फॉर एक्झाम्पल कम हिअर. कम हे क्रियापद आहे. सिट डाऊन. सिट हे क्रियापद आहे. गो देअर. गो हे क्रियापद आहे. स्टँड अप. स्टँड हे क्रियापद आहे. सो एव्हरी कमांड, एव्हरी ऑर्डर बिगिन्स विथ अ वर्ब. प्रत्येक कमांड ऑर्डरला वर्बने सुरुवात होते. हा फरक जर आपण लक्षात ठेवला तर आपल्याला स्टेटमेंट आणि कमांड यातील डिफरन्स सहज लक्षात येईल. अँड मुव्हिंग टू फोर्थ टाईप. चौथ्या टाईपकडे जाताना चौथा टाईप आहे एक्सक्लेमेशन्स म्हणजे उद्गार. हाऊ नाईस, हाऊ ब्युटिफुल, हाऊ वंडरफुल, व्हॉट अ ब्युटिफुल सीन, व्हॉट अ कोल्ड डे. वाक्याच्या शेवटी काय? एक्सक्लेमेशन मार्क. आपल्या पेज नंबर 16 बघा. हाऊ नाईस, शेवटी एक्सक्लेमेशन मार्क दिलाय. सो क्वेश्चनच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो. एक्सक्लेमेशनच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क असतो. सो फ्रेंड्स, इट्स व्हेरी सिम्पल टू आयडेंटिफाय डिफरंट टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. वाक्य आयडेंटिफाय करणं खूप सोपं असतं. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. तुम्हाला हे लक्षात आलं असेल. इफ यू हॅवंट अंडरस्टूड इट, जर लक्षात आलं नसेल तर प्लीज कॉल मी. सो फ्रेंड्स, इथे बघा लास्ट ॲक्टिव्हिटी काय दिली आहे. फाइंड अन एक्झाम्पल ऑफ ईच टाईप ऑफ सेंटेन्स फ्रॉम न्यूजो स्टोरी. नुकतीच आपण न्यूजो स्टोरी पाहिली आहे. न्यूजोचा प्रोजेक्ट पाहिला आहे आणि त्या स्टोरीमध्ये यू विल गेट ऑल द 4 टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. तुम्हाला 4ही प्रकार अभ्यासायला मिळतील.
एक दोन प्रकार तुम्हाला मी दाखवतो. चला आपण न्यूजोच्या स्टोरीकडे पुन्हा जाऊया. सो हिअर इज न्यूजो स्टोरी. सो प्लीज लुक ॲट पेज नंबर 13. द स्टोरी बिगिन्स हिअर. न्यूजोस प्रोजेक्ट. बघा पहिलंच वाक्य काय, अ स्पेसशिप सेटल्स इन फ्रंट ऑफ अक्षयज हाऊस. काय हे स्टेटमेंट. अक्षय काय विचार करतोय बघा, अक्षयचे विचार दिलेत. व्हॉट इज दिस स्ट्रेंज लाईट. व्हॉट इज दिस स्ट्रेंज लाईट, क्वेश्चन मार्क आहे. सो व्हॉट इज इट, काय हा क्वेश्चन. व्हॉट डू आय सी. व्हॉट डू आय सी, काय पाहतोय मी हे. काय स्टेटमेंट आहे की क्वेश्चन. यस, इट्स अ क्वेश्चन. मुव्हिंग टू युअर राईट हँड, उजव्या हाताकडे येताना न्यूजो अँड अक्षय एकमेकांशी बोलतायत. न्यूजो काय म्हणतो बघा, हॅलो आय एम न्यूजो फ्रॉम द प्लॅनेट मार्स. काय हे विद्यार्थी मित्रांनो, स्टेटमेंट, क्वेश्चन, ऑर्डर, एक्सक्लेमेशन. इट्स अ स्टेटमेंट. हे एक स्टेटमेंट आहे. काय म्हणतोय न्यूजो, आय एम न्यूजो फ्रॉम द प्लॅनेट मार्स. सो स्टेटमेंट्स खूप सिम्पल असतात. आणि अक्षय त्याला काय रिप्लाय देतोय बघा, हॅलो आय एम अक्षय. हे सुद्धा स्टेटमेंट आहे. आय कांट बिलीव्ह माय आईज, हे स्टेटमेंट आहे. आर यू रिअल, तू रिअल आहेस का, हे क्वेश्चन आहे. सो फ्रेंड्स, क्वेश्चन आणि स्टेटमेंटमधला आपल्याला डिफरन्स लक्षात येतोय. पुढे जाऊया आपण. व्हॉट डू यू मीन रिअल, क्वेश्चन मार्क आहे. सो क्वेश्चन, आय एम हिअर ऑन माय स्कूल प्रोजेक्ट टू स्टडी ह्युमन बॉडी पार्ट्स. आय नीड हेल्प, हे एक स्टेटमेंट आहे. सो स्टेटमेंट्स, क्वेश्चन्स आपल्याला लक्षात येत आहेत. आणि आता पुढे जाऊया. अक्षय काय म्हणतो, ओ, हे काय एक्सक्लेमेशन. यू टू हॅव प्रोजेक्ट्स, तुम्हालाही प्रोजेक्ट्स असतात. एक्सक्लेमेशन. आय विल हेल्प यू, हे स्टेटमेंट आहे. आय हॅव मेनी चार्ट्स, मॉडेल्स, बुक्स अँड टॅबलेट, हे एक स्टेटमेंट आहे. दीज मॉडेल्स शो ह्युमन बॉडी पार्ट्स, हे स्टेटमेंट आहे. सो फ्रेंड्स, आपल्याला स्टेटमेंट, क्वेश्चन्स, एक्सक्लेमेशन्स हे 3 भाग लक्षात आलेत. आता पेज नंबर 14 वर अगदी टॉपला बघा, नाव लुक ॲट मी. अक्षय काय म्हणतोय न्यूजोला, लुक ॲट मी. मग हे स्टेटमेंट आहे की कमांड आहे. यस, इट्स अ कमांड. हा कमांड आहे. लुक ॲट मी, माझ्याकडे बघ. लुक ॲट मी, इट्स अ कमांड, इट्स नॉट अ स्टेटमेंट. दिस इज माय एल्बो जॉईंट, हे मात्र स्टेटमेंट आहे. आय कॅन मूव्ह इट लाईक धिस, हेही स्टेटमेंट आहे. धिस इज माय शोल्डर जॉईंट, हेही स्टेटमेंट आहे. आय कॅन टर्न इट इन 360 डिग्री, हे स्टेटमेंट आहे. बट नॉट धिस वे, हे स्टेटमेंट आहे. वाव, व्हॉट इज इट, हे काय असेल, एक्सक्लेमेशन. कॅन यू ऑल्सो टेल मी अबाउट अदर लिव्हिंग थिंग्स ऑन अर्थ, क्वेश्चन. सो फ्रेंड्स, इन दिस वे वी गो ऑन आयडेंटिफाईंग. आपण अशा पद्धतीने स्टेटमेंट्स, क्वेश्चन्स, एक्सक्लेमेशन्स पाहत चाललो आहे. नाव मुव्हिंग टू पेज नंबर 15. पेज नंबर 15 वर स्टेटमेंट्स आहेत, क्वेश्चन्स आहेत, एक्सक्लेमेशन्स आहेत आणि आपण काही ऑर्डर्स पण पाहिल्यात. सो इन दिस वे यू कॅन इझिली आयडेंटिफाय डिफरंट टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही डिफरंट टाईप्स ऑफ सेंटेन्सेस न्यूजर्सच्या स्टोरीमधून आयडेंटिफाय करा आणि अशा पद्धतीने लिहायचं आहे. टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. नंबर 1 स्टेटमेंट. न्यूजर्सच्या स्टोरीमध्ये जेवढे स्टेटमेंट सापडलेत सर्व स्टेटमेंट्स 1 by 1 लिहून आणा. सेकंड, क्वेश्चन्स. एव्हरी क्वेश्चन्स यू गेट, तुम्हाला जेवढे क्वेश्चन्स मिळालेत, WS क्वेश्चन्स असतील, येस नो क्वेश्चन्स असतील, ते लिहायचे. त्यानंतर कमांड्स ऑर ऑर्डर्स अँड देन लास्ट एक्सक्लेमेशन्स. सो फ्रेंड्स, यू कॅन
कम्प्लीट ऑल दिस ॲक्टिव्हिटीज लाईक दिस. अशा पद्धतीने तुम्ही या ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करू शकता.